आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी अर्थातच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका एकीकडे पार पडतायत। उद्या मतमोजणी होणार होती, मात्र आता सर्व मतमोजणी ही 21 डिसेंबरला पार पडणार आहे। आजच्या मतदानाचा निकाल त्यामुळे आता 21 तारखेला लागणार आहे। उद्या लागणारा हा निकाल 21 तारखेला लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठीचं मतदान आज सुरू आहे। उद्या निकाल लागणार होता, मात्र या संदर्भात जवळपास 10 पेक्षा जास्त याचिका या नागपूर खंडपीठामध्ये तसंच औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल झालेल्या होत्या आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा महत्त्वाचा निर्णय दिलाय। तर 3 डिसेंबरला हा निकाल लागणं अपेक्षित होतं, मात्र आता निकाल थेट 21 तारखेला लागणार आहे। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांनी निवडणूक आयोगावरती प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। एक्झिट पोल देखील आता 20 तारखेच्या मतदानानंतरच होणार आहेत। 20 तारखेला 24 ठिकाणी मतदान पार पडणार आहे। आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या निर्णयासंदर्भात आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे नाराजी व्यक्त केली आहे। एवढ्या वर्षात अशी निवडणूक पहिल्यांदाच पाहतोय अशी प्रतिक्रिया देत त्यांनी निवडणूक आयोगावरच काही सवाल उपस्थित केले। आता माझं तरी मत असं आहे की मी चूक म्हणणार नाही। माझं मत असं आहे की जो काही कायदा आहे त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन हे करण्यात आलेलं आहे। म्हणजे निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत मला माहीत नाही, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अतिशय चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे। कारण इतके वर्ष या निवडणुका आम्ही लढवतो आहोत, त्याचे नियम आम्ही बघितलेले आहेत। मीही अनेक वकिलांची त्याचा सल्लामसलत केलेली आहे। माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यातनं ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया, कारण मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झालेल्या आहेत अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही, तरी तो केवळ कोर्टात गेला म्हणून त्या ठिकाणी निवडणुका पुढे नेणं हे कुठल्याच तत्वात बसत नाही। हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे। पण ठीक आहे, आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही। या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ते कायद्यावर आधारित आहे। माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे, माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही। आता ते परत इलेक्शन कमिशनने ठरवायचं आहे, पण केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही। पण ठीक आहे, मी त्याच्यावर यापेक्षा अधिक बोलणार नाही। तर काहीतरी सेटिंग बाकी असेल म्हणूनच हा निर्णय झालेला आहे। कोर्टाच्या निकालावरती निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। तर कुठल्या नेत्याला वाटते निवडणुका पुढे जाव्यात असं म्हणत बावनकुळेंनी प्रतिसवाल केलाय। अभी इसमें मैं क्या बोल सकता हूँ आपको। मैं और एक बात बोलता हूँ, जब इलेक्शन के बीचों बीच जब ये टाइम बढ़ाया गया कैंपेनिंग का, वो क्यों बढ़ाया गया मुझे मालूम है, क्योंकि पैसा बांटना था। जीरो जोन में आप ज्यादा मूवमेंट नहीं कर सकते, तो वो पैसा बांटने के लिए इलेक्शन के बीचों बीच को बताइए रिजल्ट के लिए 15,000 वोटिंग नहीं है शहर की, काउंटिंग के लिए 1 घंटा नहीं लगने वाला ईवीएम पे। उसके लिए आप 21 तारीख तक किस सेटिंग की वेट कर रहे हो? कुछ सेटिंग होने वाला है क्या? कुछ सेटिंग होने वाला है कि आपको इतने दिन लगेंगे? जिस शहर की वोटिंग 15,000 नहीं है, 1 घंटा काउंटिंग के लिए लगने नहीं वाला, आपने वो आगे जो पुश कर दिया वो डाउटफुल है। हमारे जैसे कार्यकर्ताओं के मन में डाउट पैदा होता है कि कुछ तो सेटिंग बाकी रह गई है, जो करना बाकी है, और उसके लिए ये दिन यूज किए जाएंगे, ऐसा मुझे तो डाउट लगता है। आप सत्ताधारी पार्टी के विधायक होने के बावजूद आप इतने काहीतरी चुकीचं बोलतायत। आम्ही या ठिकाणी संतापलेलो या विषयावर। कसं आहे, किमान प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे योग्य नाही। सर्व पक्षाची मागणी आहे की ही चुकीच्या निवडणुका समोर गेल्या आहे, काउंटिंग उद्याच व्हावी, सर्व पक्षाच्या मनात असं आहे। कोणाला वाटतं काउंटिंग 21ला व्हावी? सर्वांना वाटतं उद्या व्हावी। सर, निलेश राणे असं म्हणाले की आणखी काही सेटिंग शिल्लक असेल। त्यांनी जाऊ द्या, ते काय बोलले ते त्याच्यात त्यांच्या बोलण्याला ठीक आहे। दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला नालायक डिपार्टमेंट असं म्हटलंय। तर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी निकाल फिरवण्याचा प्रयत्न असल्याची शंकाच व्यक्त केली आहे।
आता काय ते मी पण SP सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा. आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम. आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही आहे. काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं, देऊळघाटपासून सगळी, आणि मी दिली 4,000 नावं, 8,000 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसं. आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की ही नावं त्यांनी काढली पाहिजे. 21 डिसेंबरला ही मतमोजणीचा निर्णय खंडपीठाने, नागपूर खंडपीठाने घेतला. हा सगळा गोडबंगाल आहे. काय निवडणूक आयोगाला अक्कल नाही काय की निवडणूक आयोग अशा पद्धतीनं निर्णय घेतोय? अरे तुम्हाला आज निवडणुका, सर्व निवडणुका घेण्यासाठी कोण थांबवलं होतं? कोणीतरी खंडपीठात गेला, तुमच्या चुकीमुळे गेलेत आणि चुकीचा अर्थ काढून त्या खंडपीठात गेले म्हणून यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे असं वाटायला लागलंय निवडणूक आयोगांची. महाराष्ट्राच्या निवडणुका स्वच्छपणे करण्यासाठी कुठलाही त्यांचा पारदर्शकता दिसत नाही. आणि आज या सर्व निवडणुका पुढे ज्या गेल्या त्याला कारणीभूत राज्य सरकार आहे. तर जी कॅश सापडलेली आहे ती कुठून आली? मी संसदेमध्ये बोलणार आहे आणि प्रश्न उपस्थित करणार आहे असं म्हणतायत सुप्रिया सुळे. पंतप्रधानांनी यावरती लक्ष घालायला हवं अशी सुद्धा मागणी सुप्रिया सुळेंनी केलेली आहे. सगळ्या निवडणुका रद्द करा असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. तर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सातत्याने जो कॅश सापडतोय, मग मंत्र्यांच्या घरात असू दे, मंत्र्यांच्या बॅगांमध्ये असू दे, किंवा गेल्या 2-3 दिवसात जो कॅश, आणि हे आरोप फक्त विपक्ष करत नाहीये, सत्तेमधले मित्र पक्ष आणि सत्तेतला पक्षही बोलतोय. हे खूप चिंताजनक आहे. आणि ह्याच्यात मला वाटतं आज न उद्या महाराष्ट्रात, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ह्याच्यात जातीने लक्ष घालायचंय. कारण का आमच्या अपेक्षा आहेत भारताच्या प्रधानमंत्र्यांनी सातत्याने काळ्या पैशावर चर्चा केली आणि तो हद्दपार व्हावा ह्याच्यासाठी सातत्याने प्रधानमंत्री बोलतात. आणि त्यांचं डबल इंजिनचं सरकार असलेल्या महाराष्ट्रामध्ये 200 आमदार महाराष्ट्रात विश्वासाच्या नात्याने ज्यांना निवडून दिले, त्या महाराष्ट्रात आज जो पैशाचा खेळ, हा गलिच्छपणा जो इलेक्शनमध्ये चाललेला, हा धक्कादायक आहे. आणि हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभत नाही. मला तर वाटतं हे सगळं इलेक्शन, मला विचाराल, ते पूर्णपणे कॅन्सल झालं पाहिजे, पूर्णपणे. कारण का इतका घोळ, म्हणजे जे निवडून आले ते कसे निवडून आलेत, म्हणजे जर तुम्हाला सगळ्यांना माहितीये कॉपी करून पास झाल्यावर काय बोर्ड करतं, तसं कॉपी करून पास होणाऱ्या ह्या नेतृत्वाकडे काय नजरेने लोक बघणार, कसं काही 5 वर्ष काम करणार? हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, एका सशक्त लोकशाही अतिशय घातक आहे. तर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल पुढे ढकललाय, यावरती गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. काय म्हणतायत गिरीश महाजन पाहूया. तर असा गोंधळ राज्यामध्ये यापूर्वी कधीही झालेला नसेल असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरच आधी ताशेरे ओढलेले आहेत. आणि यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निवडणूक आयोगावरती आपली नाराजी बोलून दाखवली आहे. मला वाटतं खरं आता काय बोलावं मला समजत नाही. इलेक्शन कमिशन बद्दल, पुन्हाबद्दल काय बोलावं मला कळत नाहीये. कारण आता आज निवडणूक होणार आणि आता पुन्हा अजून 20 दिवस लोकांना वाट बघावी लागेल निकालाची. खरं उद्याच निकाल लागेल असं सगळ्यांना अपेक्षित होतं, पण चला आता न्यायालयाने या ठिकाणी या संदर्भामध्ये निकाल दिलेला आहे. असा गोंधळ राज्यामध्ये कधी झालेला नसेल मला असं वाटतं, तो यावेळेला चाललेला आहे. म्हणजे कालपर्यंत सुद्धा नगरपालिका रद्द झाल्यात, नगरसेवकांची पदं रद्द झालीत, नगराध्यक्षांची पदं रद्द झालीत. असा गोंधळ हा पहिल्यांदाच होतोय.